काल आहे ना मी मयुरी आणि रुपाली या दोघींचं बोलणं ऐकलं। काय बोलत होत्या माहितीये? मयुरी तिला विचारत होती की पासवर्ड सांग, कसला? UPIचा। आणि ही रुपाली मस्तपैकी तिला पासवर्ड पण सांगते। हे काय वागणं मला नाही पटलं बुवा, आणि हे चालतच नाही असं। आता ती रुपाली त्या मयुरीची मैत्रीण होती म्हणून तिने मदत केली, पण असं नाही चालत। सावधानता तर बाळगायला हवी ना, कारण की आपण हजारोचे व्यवहार करतो, पैशाची देवाणघेवाण करतो याच्यामध्ये। तर मग सिक्रेसी काहीतरी राहिली पाहिजे की नाही, गोपनीयता। आता ती कशी ठेवायची, त्याची काय काळजी घ्यायची ते आपण आता बघूया। UPI वापरताना कोणत्या चुका होऊ नये किंवा कोणत्या चुका टाळाव्या याची माहिती मी आता तुम्हाला सविस्तरपणे देते, आणि तीही अगदी सोप्या भाषेत। आता UPI ॲपचा वापर करताना सर्वप्रथम आपल्याला 3 पासवर्ड लागतात। सर्वात पहिला म्हणजे तुमच्या मोबाईलचा पासवर्ड, ज्याच्याने तुमचा मोबाईल ओपन होतो। दुसरा पासवर्ड असतो UPI ॲपचा पासवर्ड, तो तुम्हाला तिथे टाकावा लागतो। आणि तिसरा आणि शेवटचा पासवर्ड असतो तुमचा पिन नंबर। तो पिन नंबर टाकल्याशिवाय तुमचा व्यवहार होऊ शकत नाही। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा पासवर्ड किंवा ह्या ॲपची सर्व माहिती तुम्ही कोणालाही देऊ शकत नाही आणि कधीच कोणाला शेअर करू नका। हा पासवर्ड वापरताना सुद्धा तुम्हाला तुमच्या सूचनांचे पालन करावं लागेल। म्हणजे तुम्ही एखाद्याला पैसे पाठवत असतील UPI द्वारे, तर तुम्हाला तिथे तुमचा पासवर्ड आणि पिन टाकावा लागतो। त्यानंतर त्या व्यक्तीला ते पैसे जातात, ठीक आहे। पण त्या व्यक्तीने किंवा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने त्याच्याकडून तो पैसे पाठवणार असेल आणि जर त्याने तुम्हाला पासवर्ड विचारला, तर तुम्ही तो पासवर्ड त्याला शेअर करायचा नाही। आणि जर तुम्ही तो पासवर्ड त्याला दिला तर तुम्ही तिथेच फसले जाऊ शकतात। त्यामुळे कधीही तुमचा पासवर्ड कोणाबरोबरही शेअर करू नका, अगदी पैसे घेत असताना सुद्धा। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीला जर त्याच्या UPI ID वर किंवा त्याच्या मोबाईल क्रमांकावर पैसे पाठवत असाल, तर सर्वात आधी तुम्हाला हे बघणं गरजेचं आहे की ते त्याचंच नाव आहे की नाही, आणि जर तसं असेल तरच तुम्ही पैसे पाठवा। UPI व्यवहार केल्यानंतर तुमच्या बँकेकडून तुम्हाला एक SMS येईल की तुमच्या अकाउंटवर किती पैसे जमा आहेत, किती पैसे शिल्लक आहेत, किती अधिक झाले आहेत आणि किती वजा झाले आहेत। आणि जर तशी माहिती नाही आली तर तुम्हाला बँकेकडून ती खात्री करून घ्यावी लागेल। पण नेहमी हे बघा की तुमच्या अकाउंटवर पैसे किती जमा होतात आणि किती वजा होतात। आता हे सगळे व्यवहार करताना जर तुम्हाला काहीही अडचण आली तर स्वतः तुम्हाला UPI ॲपच मदत करेल। आणि जर तुमच्या शंकांचे निरसन नाही झाले तर सरळ तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन संपर्क साधू शकतात। तुम्ही सरळ बँकेतच जा आणि तुमच्या शंकांचे निरसन तिकडेच करा, जेणेकरून तुमची तिथे फसवणूक होणार नाही।